सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाला शिंदे शिवसेनेने कुडाळ तालुक्यात मोठा दणका दिला आहे। पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील अनाव दाबाचीवाडी गावातील ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, निवडणूक प्रभारी काका कुडाळकर, सचिव दादा साईल, उपजिल्हा प्रमुख अरविंद करलकर, प्रचार प्रमुख देवेंद्र नाईक, विनायक अनावकर यांच्या मुख्य उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। अनाव दाबाचीवाडी येथे महायुतीची खळा बैठक पार पडली। यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिंदे शिवसेनेत प्रवेश केला। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका येत्या 5 फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या माध्यमातून 28 पावशी या मतदारसंघामधून आम्ही शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर, त्याचप्रमाणे दिगस पंचायत समिती शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर आणि पावशी पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवतात। महायुती म्हणून निवडणूक लढवत असताना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन एकत्रितरित्या अतिशय चांगल्या प्रकारे सुनियोजितरित्या आमच्या पावशी मतदारसंघामध्ये प्रचाराचा झंझावात चालू आहे आणि या प्रचाराच्या निमित्ताने काल अनाव दाबाचीवाडी या ठिकाणी आमची महायुतीची खळा बैठक पार पडलेली आहे आणि या खळा बैठकीमध्ये या ठिकाणी महायुतीच्या वतीने महायुतीचे दोन्ही उमेदवार म्हणजे जिल्हा परिषदेसाठी मी आणि पंचायत समितीसाठी आमचे सहकारी मित्र निखिल कांदळकर यांना विजयी करण्याचा निर्धार दाबाचीवाडी आणि अनावमधील सर्वच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला होता। आणि यावेळी या महायुतीच्या बैठकीमध्ये आमच्या दाबाचीवाडी येथील ढाकळवाडी, त्याचप्रमाणे खालचीवाडी येथील उभाटा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। यावेळी आमचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, आमच्या कुडाळ तालुक्याचे निवडणूक प्रभारी काका कुडाळकर, उपजिल्हा प्रमुख अरविंदजी करलकर आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी आमच्या या खळा बैठकीमध्ये आमच्या दाबाचीवाडी, ढाकळवाडी, खालचीवाडी येथील आमचे अनाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि वैभव नायकांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे आणि त्या भागामध्ये ज्यांनी नेहमीच आपलं वर्चस्व ठेवलं आणि आतापर्यंत उभाटा सेनेला ज्यांनी मतदान मिळवून देण्यात मोठा हातभार लावला ते आमचे सन्माननीय चंद्रशेखर माळवे, त्याचप्रमाणे उभाटाचे त्या भागाचे शाखा प्रमुख नाना माळवे, त्या ठिकाणचे उभाटाचे ज्येष्ठ शिवसैनिक गोपाळ नेमळकर, दत्ताराम कुंभार, सीताराम केसरकर, उल्हास सावंत, सदानंद माळवे, सुवर्णा माळवे, दीप्ती कुबल, रमेश केसरकर, कल्पना केसरकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांसहित उभाटाच्या जवळजवळ पूर्ण दाबाचीवाडी, खालचीवाडी, ढाकळवाडी येथील उभाटा सेनेच्या जवळजवळ 80 ते 90% कार्यकर्ते आणि पदाधिकारी काल शिवसेना पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असणाऱ्या शिवसेनेवर विश्वास ठेवून सन्माननीय आमचे आमदार निलेशजी राणे साहेब, सन्माननीय जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काल आमच्या शिवसेना पक्षामध्ये ते प्रवेशकर्ते झालेले आहेत। आम्ही काल त्यांचं त्या ठिकाणी महायुतीतर्फे, भाजप आणि शिवसेनेतर्फे त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि हे सर्व करत असताना या ग्रामस्थांचे काही गेल्या 10 वर्षातल्या अनेक मागण्या प्रलंबित होत्या आणि त्या मागण्या पूर्ण न होऊ शकल्यामुळे आणि आमदार आणि खासदार त्यावेळीचे तत्कालीन आमदार वैभव नाईक असतील, खासदार विनायक राऊत असतील किंवा या भागाचे ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम बघितलं गेली 10 वर्ष ते अमरसेन सावंत असतील, यांच्या कार्यपद्धतीवर त्या ठिकाणी कुठेतरी नाराज होऊन विकास कामांचे राहिलेले प्रश्न घेऊन त्या ठिकाणी सन्माननीय निलेशजी राणे साहेब आणि सन्माननीय दत्ता सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेशकर्ते झालेले आहेत। आम्ही काल त्यांचं स्वागत देखील केलेलं आहे आणि भविष्यात या सर्वांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना महायुती म्हणून आम्ही सर्वच जण कार्यरत राहणार आहोत आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांना ही माहिती व्हावी, आपल्या सगळ्यांपर्यंत आपल्या माध्यमातून
सगळ्यांपर्यंत ही माहिती व्हावी याकरिता आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ, तसेच काल आम्ही प्रवेश करते झालो सन्माननीय शिंदे सेनेत. तर 95 पासून आम्ही नारायणरावांबरोबर काम केलं. तिथून आम्ही उबाटा मध्ये असो, नारायणरावांनी काँग्रेसमध्ये गेले, तिथून आम्ही परत काँग्रेसमध्ये गेलो, परत नारायणरावांनी भाजपमध्ये गेले, आम्ही परत उबाटामध्ये कायम राहिलो. त्याच्या पुढे आमची कामं काय गेल्या विधानसभेवक्त आम्ही त्यांनी आश्वासन दिले की तुमचे काय समस्या असतील. आमची समस्या म्हणजे रस्त्याचं मोठं काम आहे, 500 मीटरचं काम आहे, 500-600 मीटरचं काम आहे. ते आम्हाला आश्वासन दिलं गेलं. 6 महिने झाले आता पाऊस जाऊन, तरी त्या कामाचं सूचना देऊन सुद्धा ते केलं गेलं नाही. त्याच्यामुळे आम्ही दत्ता सामंत यांना भेटून, मी स्वतः भेटलो त्यांना. त्यांनी सांगितलं की उबाटाचं असला तरच आम्ही प्रवेश घेणार असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही मीटिंग लावली आणि मीटिंग मध्ये आमचं ठरलं, सगळ्यांचं एकमत झालं आणि शिंदे सेनेमध्ये जायचं ठरवलं. नंतर मी दादा साहिल यांना भेटून आम्ही तारीख निश्चित करून दत्ता सामंत यांची तारीख घेतलं आणि काल आम्ही प्रवेश केला. आमचं कोणावर राग नाही, रोष नाही, आमच्या मर्जीने आम्ही केलेला असा. एवढं बस. नमस्कार. माझी शिवसेना शाखा प्रमुख मॅडम मालवे. मी काल दाबाचवाडी येथे शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये आम्ही प्रवेश केला. दाबाचीवाडी खालचीवाडीतील बरीच वर्षे प्रलंबित कामे यांना चालना देण्यासाठी आम्ही खालचीवाडीतील सर्व ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते यांनी काल शिंदे गट यांच्यामध्ये आम्ही प्रवेश केला. यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची संधी मिळेल अशी आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही या शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.